मल्टीमीटरचं आपल्याला डिफ्लेक्शन अटकत होतं म्हणून आपण पूर्ण खोललं त्याला आणि त्याचं पूर्ण हे केलं, आपण काय केलं, फिटिंग केलं. पाहून घ्या बरोबर हा मल्टीमीटर कसं राहतं आतमध्ये. ए 12 बोलू इकडं. बोलून त्यांना. इथं बसा, हे प्रॅक्टिकल चालू आहे आता. तू काढतो का? माहिती सांगितलं स्पीकर वाढून द्या बरं का, गडबड नको व्हायला ते. बोलू सर. इकडे बसा गवारी गाडेकर. इथं बसा जरा. हे काय आहे? मल्टीमीटर. काय आहे? दुसरं काढून आणले तिथून त्या कपाटात. दुसरी खोलली. फाईल कुठे? फाईल कुठे? हे सगळे तिकडच ठेवा आता. तिकडच ठेव. आता आपण काय शिकलो होतो? पेपर फर्स्ट काळावर मल्टीमीटर काय शिकलो होतो? मल्टीमीटरचा आपण मल्टीमीटर कुठे शिकलो आपण? सांगा पटकन. हे आहे मल्टीमीटर. मल्टीमीटरची रेंज कशी निवडायची ते मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मल्टीमीटरची रेंज कशी निवडायची म्हणजे कसं पाहायचं.
आता समजा आपल्याला ओहम मोजायचे, काय मोजायचे? ओहम मध्ये काय मोजतात? रेजिस्टन्स मोजलं जातं. ओहम मध्ये काय मोजलं जातं? राजस्थान. आता ओमची रेंज मिळवायची आपल्याला. काय मिळवायची रेंज? 10K आणि 1 मेगा ओम आहे इथे. काय आहे? 10K आणि 1 मेगा ओम. हे बघा इथं 5K दिसतंय, 1K दिसतंय. बघा बरोबर हा. त्याच्यानंतर 10K कुठे इकडं आहे का? 10K नाही आहे. हा इथं 1K, 2K, 5K, 10K, 20K, 50K, 100K आणि 50K, 500K आणि 1 मेगा ओम. आता आपल्याला रेंज मिळवायची, रेजिस्टन्सची रेंज मिळवायची. आपण 10K निवडली हा. 10K. आता ह्या कॉइलचा रेजिस्टन्स आपल्याला मोजायचा आहे. बघा किती येत होती ना. हा सेट करून घ्यायचा, आकडे 0वर सेट करून घ्यायचं पहिले. जर नसेल तर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. किती दाखवतोय? कोण सांगेल? 20 काय? बघा नीट बघा किती दाखवतोय आता.